नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतो की आता ईश्वरीचे बाबा सगळे बसलेले असतात. त्या ठिकाणी आता ईश्वरीला विचारत असतात की ते शेजारी राकेशजी राहतात, त्यांच्याविषयी तुझ्यासोबत लग्नाचा विचार आम्ही करू शकतो का, असं म्हणतात. आता ईश्वरीच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात. आता सगळेजण जशी सुप्रिया, नमू आणि आत्या सगळेजण विचार करत असतात की आता ईश्वरी काय उत्तर देणार त्यांना. सगळ्यांना ईश्वरीच्या होकाराची उत्स्फूर्तता असते. तर दुसरीकडे आता आजी अर्णवला म्हणत असते की मला वचन दे की तू ईश्वरीशी अजिबात बोलणार नाही, ना मैत्रीच्या नात्याने ना कोणत्या नात्याने. तेव्हा आता इकडे अर्णव त्याच्या आजीला हातात हात देऊन वचन देतो की मी सिंदूरशी बोलणार नाही, तिच्याशी कोणता संबंध ठेवणार नाही, आमच्यात काहीही नातं नसेल, असं आता अर्णव म्हणजे एकदम मूड ऑफ असून बोलत असतो आजीशी. तर आता इकडे अंजलीलाही मोठा धक्का बसतो की ईश्वरीचं आणि याचं नाही झालं तर मग लावण्यासोबतच त्याला लग्न करावं लागेल. आणि अर्णवची, माझ्या चिंटूची इच्छासुद्धा नाही आहे लावण्यासोबत लग्न करण्याची. तर आता इकडे वल्लरी खूप खुश होते. वल्लरीला खूप आनंद होतो की आता अर्णव ईश्वरीशी काहीच संबंध ठेवणार नाही म्हणून. तर आता दुसरीकडे आता ईश्वरी समोर पण काहीच नसतं. ती म्हणत असते की आता तिला तिच्या बाबांनी फैसला दिलेला असतो, तर ती म्हणते बाबा मला तुमचा फैसला मंजूर आहे, असं म्हणून ती आता तिच्या बाबाला वचन देते की मी लग्न करायला तयार आहे राकेशजींसोबत. तर आता मंडळी, आता राकेश आणि ईश्वरी लग्न करेल का आणि अर्णव आणि ईश्वरीची लव्ह स्टोरी आहे ते इथेच संपेल का, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.